नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा विषय घेऊन आलेलो आहे मी, आणि तो म्हणजे आंब्याचा मोहर गळतो आहे त्यासाठी नैसर्गिक काय उपाय करावे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मित्रांनो, काय होतं, आंब्याला मोहर तर भरघोस येतो, पण हवामानातील बदल आणि किडीमुळे तो गळू लागतो. तर या संदर्भातली माहिती मित्र आपण पाहणार आहे. आंब्याचा मोहर गळण्याची काही कारणे आहेत, त्यावरती आपण घरगुती काय उपाय करावे याची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळून जाईल. तर मित्रांनो, बा आंब्याचा मोहर का गळतो, दशपर्णी आणि निंबोळी अर्कचा वापर कसा करायचा, ताक आणि गुळाची फवारणी कशी करायची, बागात धुरी देण्याचे फायदे, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर त्यासाठी आपण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो पहा, आंब्याला मोहर येणे ही एक आनंदाची गोष्ट जरी असली तरी तो गळू लागला की शेतकऱ्याची चिंता वाढते, आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे काय आहे मित्रांनो ते पाहूया आपण. धुके येणे, थंडी किंवा पाण्याची कमतरता किंवा अतिरिक्त किडी यांचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर मित्रांनो आंब्याचा मोहर हा गळत असतो. तर त्यासाठी मित्रांनो आपण आता नैसर्गिक उपाय कशा पद्धतीने केले पाहिजे या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, काय होतं, आंब्याला मोहर हा भरपूर येत असतो, तर त्याचे गळण्याचे खूप कारण असतात. एक म्हणजे त्याच्यावरती कीड रोग किंवा हवामान वातावरण जरी बदललं तरी मित्रांनो आंब्याचा मोहर हा गळत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो मधमाशांचं जे उपयोग आहे त्यांचंसुद्धा प्रामुख्याने खूप मोठं याच्यामध्ये योगदान आहे. त्याच्यामुळे मधमाशी जर मोहरावरती फिरत नसेल तरीसुद्धा मोहर गळू शकतो. असे बरेचसे कारणं आहे. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण जर उपाययोजना केली तर हा मोहर आपण गळण्यापासून थांबवू शकतो. तर मित्रांनो, काय करायचं आहे, दशपर्णी अर्क किंवा निंबोळी अर्क मोहरावरील तुडतुणे आणि कीड रोखण्यासाठी मित्रांनो खूप फायद्याचा असतो. त्याच्यामुळे हा निंबोळी अर्क आपण 5% निंबोळी अर्कची फवारणी करू शकता, आणि त्याच्यामुळे किडींचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या आपण कमी करू शकतो. ही झाली पहिली गोष्ट मित्रांनो. याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर गोमूत्र आणि हिंगाचे द्रावण, काय करायचं मित्रांनो, गोमूत्र आणि हिंगाचे जे द्रावण आहे, हिंग, या दोन्हींचं मिश्रण करायचं आहे, आणि ते द्रावण एक 10 लिटर पाण्यात 1 लिटर गोमूत्र आणि थोडं हिंग मिसळून याची फवारणी जर केलीस तर मित्रांनो याचा फायदा होतो. तर काय करायचं मित्रांनो, गोमूत्र आणि हिंग आणि 10 लिटर पाण्यात हे चांगलं मस्तपैकी खलवून घ्यायचं, आणि त्याची मित्रांनो तुम्ही जर फवारणी जर केली तर मित्रांनो बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते, आणि मोहराची जी पकड आहे ती मजबूत होते. त्याच्यामुळं काय करायचं, याचा फवारा घ्यायचा. पण फवारा कसा घ्यायचा मित्रांनो, जास्त फास्ट नाही घ्यायचा, एकदम हळू घ्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही तो गोमूत्र आणि हिंग यांचं जर द्रावण करून मिश्रण करून जर फवारा घेतला तर तुमचा जो मोहर गळात आहे त्याच्यावरती नक्कीच मित्रांनो तुम्ही हे करू शकता, रोख लावू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, ताक आणि गुळाचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे. ताक आणि गुळाचा वापर कसा करायचा मित्रांनो बघा, मी सांगतो. काय करायचं आहे, आंबट ताक घ्यायचे साधारणपणे 2 लिटर, आणि गूळ घ्यायचा आहे साधारणपणे 2-250 ग्रॅम, आणि यात तर मित्रांनो एक द्रावण तयार करायचं आहे आपल्याला, आणि ते 15 लिटर पाण्यात मिसळून घ्यायचं आहे चांगलं. काय करायचं, 2 लिटर ताक आणि जवळपास 250 ग्रॅम गूळ हा काय करायचं आहे 15 लिटर पाण्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं, त्याचं द्रावण करायचं. आणि मित्रांनो हे द्रावण केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, मोहर गळण्यासाठी आपल्या त्या झाडावरती फवारायचं आहे, आणि फवारल्याच्या नंतर निश्चितच तुमचा जो मोहर गळत आहे त्याला थांबण्यास रोख मिळेल किंवा थांबेल. ह्या जर उपाययोजना जर मित्रांनो आपण केल्या, ह्या नैसर्गिक उपाय मित्रांनो, आणि याला फारसा खर्च येत नाही. थोडक्यामध्ये तुम्ही हे उपाय करू शकता. कारण महागाचे कीटकनाशक वापरले पण कीटकनाशक मित्रांनो वापरून पण फायदा नाही.
कारण जर आपण कीटकनाशक जर झाडावरती मारलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, जी मधमाशी आहे ती मधमाशी झाडावरती फिरणार नाही आणि त्याच्यामुळे मग आपली जो सेट व्हायला वेळ त्याच्यामध्ये जी सेटिंग होणार आहे ती सेटिंग होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो हे आपल्याला नैसर्गिक उपाय करायचे आहे. दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. जेव्हा आंबा मोहरात असतो तेव्हा मित्रांनो झाडाला पाण्याचा ताण देऊ नका. काय करायचं आहे, जर आंबा जर तुमचा मोहरामध्ये असेल तर त्याला जास्त पाण्याचा ताण देऊ नये, मात्र पाणी साचूनही राहू नये याची पण काळजी घ्यायची. म्हणजे त्याला पाणी योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे. झाडाच्या मुळाशी आच्छादन करा, यासाठी पालापाचोळा किंवा गवत टाका, जेणेकरून तिथं ओलावा टिकून राहील जमिनीमध्ये. अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर मित्रांनो त्याचासुद्धा आपला जो मोहर आहे आंब्याचा त्यालासुद्धा गळण्यापासून आपण रोख लावू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, एक पारंपरिक पद्धत आहे आणि ती म्हणजे धुरी देणे. तर पहा मित्रांनो, जर हवामानात जास्त आर्द्रता असेल किंवा धुके असेल तर बागेत संध्याकाळच्या वेळी पालापाचोळा जाळून हलका धूर करावा. यामुळे हवेतील ओलावा कमी होतो आणि बुरशीचा जो धोका आहे तो धोका टळतो. त्यासाठी मित्रांनो तुम्ही साईडला थोडी असं धूर करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या बागेमध्ये आर्द्रता धुके असेल तर बागेत मित्रांनो याच्यामुळे धुरी केल्यामुळे त्याच्यावर रोख लागू शकतो. अशा पद्धतीचे मित्रांनो हे आपले नैसर्गिक उपाय आहेत आणि हे कमी खर्चात कुठेही जास्त पैसे आपल्याला खर्च न करता हे साधे सोपे जर उपाय तुम्ही जर आंब्याच्या बागेसाठी जर केले तर मित्रांनो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, झाडाच्या बुंद्याशी लाकडांची राख टाकल्याने पोटॅशियम मिळते, जे फळ धरण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याच्यामुळे जी आपण स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर जी चुलीमध्ये राख वगैरे उरते, ही जरी आपण झाडाच्या बुंद्यापाशी टाकली किंवा खोडापाशी टाकली तर मित्रांनो त्याचासुद्धा त्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे असे आपण हे नैसर्गिक उपाय मित्रांनो नक्कीच करा. दुसरी गोष्ट मित्रांनो, मधमाशांचं बागेमध्ये खरंच खूप मोठं प्रामुख्याने योगदान आहे. बागेत जर मधमाशा येतील असे वातावरण ठेवा. उदाहरणार्थ काय करायचं आहे, झेंडूची झाडे लावणे. जर तुम्ही बागेमध्ये जर झेंडूची झाडं जागोजागी जर लावल्या तर मधमाशा जेवढ्या जास्त तेवढे परागीभवन चांगले होते आणि परागीभवन जर चांगले झाले तर मित्रांनो काय होतं, तुमची जी फळधारणा आहे मोहर गळणार नाही. याचीसुद्धा मित्रांनो याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा फायदा होतो. तर मित्रांनो असे जर तुम्ही उपाय जर केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर तुमच्या मोहरावरती पांढरी पावडर किंवा काळे डाग असतील तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं, दही किंवा आंबट ताकाची फवारणी 2 लिटर ताक आणि 15 लिटर पाण्यात मिसळून मोहरावर फवारणी करा. ताकातील प्लॅस्टिक ॲसिड किंवा बुरशीनाशक नष्ट करण्यास मदत करते ताक. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सोडा आणि तेल तर याचा उपयोग कसा करायचा मित्रांनो बघा. 5 लिटर पाण्यात 2 चमचे खाण्याचा सोडा आणि 1 चमचा कडुनिंबाचे तेल मिळून फवारणी केल्यास म्हणजे पांढरी बुरशी साफ होते. ह्या जर उपाययोजना केल्या तर तुमच्या मित्रांनो पांढऱ्या पावडरसाठी जे असतं ते तुम्ही उपाय करू शकता, कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, काळ्या डागांसाठी काही उपाय सांगतोय मी. गोमूत्र आणि कडुलिंबाचा अर्क, 1 लिटर गोमूत्र आणि 500 मिली कडुनिंबाचा अर्क 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. हे सुद्धा एक नैसर्गिक बुरशीनाशक आहे. हा जर उपाय केला तर मित्रांनो तुमच्या काळ्या डागाचे जे मोहरावरती काळे डाग आहेत ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये नियंत्रण मिळू शकता. किंवा मित्रांनो हळद जी आहे, हळद ही एक नैसर्गिक बॅक्टेरिया आहे. तर हे 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम हळद मिसळून फवारणी केल्यास ते काळे डागसुद्धा तुमचे मित्रांनो कमी होऊ शकतात. तर हे नैसर्गिक उपाय मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सांगितलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन जर माझ्या चॅनलवरती असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ चॅनलमध्ये आहेत ते पण पहा.